हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत आजही युक्तिवाद करतील। आज ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण होण्याची देखील शक्यता। ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांचा आज जनता दरबार। गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबाराचं आयोजन। ठाण्यामध्ये महायुतीतून धुसफूस सुरू असल्याची देखील चर्चा। सोलापूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। वैराग नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशामुळे बार्शीतील समीकरण बदलणार। मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपयांचा खर्च, एका वर्षासाठी निविदा मागवण्याचा स्थायी समितीत प्रस्ताव। ऋतू तावडेंवरती टीका होण्याची देखील दाट शक्यता। राहुल गांधी हे 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावरती। SSPMS मैदानावरती छात्रों की गूंज या कार्यक्रमाला लावणार हजेरी। सतेज पाटलांकडून कार्यक्रमाच्या तयारीचा घेण्यात आला आढावा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ। वित्त विभागाकडून महागाई भत्त्याचा शासन निर्णय जारी। 5 लाखांहून अधिक कर्मचारी शिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ। मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोने जोडलं जाणार, तर 25 किलोमीटरच्या मार्गावर 16 स्थानकं। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत बैठक। 6 महिन्यांमध्ये भूमी अधिग्रहण आणि सर्व परवानग्या घेण्याचे निर्देश। पुणे रिंग रोडच्या विस्तारासाठी 10,502 कोटींचा निधी। शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुधारित खर्चास मंजुरी। महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत मार्गाचं काम करण्यात येणार। बुलढाण्यामध्ये संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी। खामगाव ते शेगाव मार्गावरती भक्तिमय सोहळा। भाविकांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण। पुण्याच्या जुन्नरमध्ये 10 वर्ष चिमुकलीचा अत्याचारानंतर खून। घराशेजारी राहणाऱ्या नराधमाकडून ओळखीचा गैरफायदा घेत कुकर्म। आरोपी ताब्यात। ग्रामस्थांमध्ये संताप।